नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलवरती. आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी प्रक्रिया संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना हे भारतातील मुलींना आधार देण्यासाठी आणि तरुणींना सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली कल्याणकारी योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलींसाठी आर्थिक मदत, शैक्षणिक प्रोत्साहन आणि सुधारित राहणीमान याभोवती हे ध्येय केंद्रित आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना मासिक आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, शिक्षणाची चांगली उपलब्धता, आरोग्य सहाय्य आणि त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षितता असे थेट फायदे मिळू शकतात. लिंग असमानता कमी करणे आणि मुलींना समान संधी देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबांना उभारी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर जर तुम्हाला याची अधिकृत संकेतस्थळ पाहायचं असेल, तर मी याची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आता आपण जाणून घेऊयात माझी लाडकी बहिणीचे फायदे हे काय असणार आहे. म मुलींच्या शिक्षणासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील कुटुंबांना थेट आर्थिक मदत मिळते. पालकांना त्यांच्या मुलींचे लवकर लग्न करण्याऐवजी शाळेत पाठवण्यास प्रोत्साहन मिळते. समान विकासाच्या संधीद्वारे लिंग असमानता कमी करण्यास मदत मिळते. तरुण मुलींसाठी आरोग्य सेवा आणि पोषणाची उपलब्धता देखील सुधारते. मुली भविष्यात स्वतंत्र होऊ शकतील यासाठी कौशल्य विकासाला पाठिंबा देते. मुलींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करून शिक्षण सातत्य राखण्यासाठी ही योजना आहे. समाजात आणि कुटुंबात महिलांना सामाजिक दर्जा मजबूत करते. मुलींच्या भविष्यासाठी एक सुरक्षित पाया प्रदान करते आणि तरुणींमध्ये आत्मविश्वास, सुरक्षितता आणि सक्षमीकरण वाढवते. त्याच्यानंतर आता जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यांच्या तारखा या काय-काय आहे. जेव्हा ही योजना चालू झाली 15वा हफ्ता सप्टेंबर पेमेंट 10 ऑक्टोबर 2025 मिळाला होता. अ, आता आपण जाणून घेऊयात महत्त्वाच्या तारखा. 15वा हफ्ता सप्टेंबर महिन्याचा हफ्ता 10 ऑक्टोबर 2025 रोजी तुमच्या अकाउंटमध्ये आलेला होता, खात्यामध्ये आलेला होता ₹1500. 14वा हफ्ता ऑगस्ट पेमेंट 11 सप्टेंबर 2025 मध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले होते ₹1500. 13वा हफ्ता जुलै पेमेंट 6 ऑगस्ट 2025 रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले होते ₹1500. 12वा हफ्ता जून पेमेंट 7 जुलै 2025 रोजी खात्यामध्ये जमा झालेला होता ₹1500. 11वा हफ्ता मे महिन्याचा भरणा 5 जून 2025 यामध्ये ₹1500 तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते. 10वा हफ्ता एप्रिल पेमेंट 3 मे 2025 ₹1500 तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. 9वा हफ्ता आणि 8वा हफ्ता 9वा हफ्ता आणि 8वा हफ्ता 8 मार्च 2025 म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे 2 महिन्याचे हफ्ते म्हणजे ₹3000 देण्यात आलेले होते. 7वा हफ्ता जानेवारी पेमेंट 25 जानेवारी 2025 त्याच्यामध्ये तुम्हाला ₹1500 तुमच्या खात्यात जमा केलेले होते. 6वा हफ्ता डिसेंबर पेमेंट 25 डिसेंबर 2024 रोजी तुमच्या अकाउंटमध्ये ₹1500 जमा करण्यात आलेले होते. 5वा हफ्ता आणि 4था हफ्ता दोन्ही एकत्र देण्यात आले होते 4 ऑक्टोबर 2024ला, ते पण ₹3000. आणि 3रा हफ्ता सप्टेंबर पेमेंट 25 ते 3 सप्टेंबर 2024 मध्ये 1500 आणि ₹4500 असे तुमच्या अकाउंटमध्ये रिलीज करण्यात आलेले होते. दुसरा हफ्ता आणि पहिला हफ्ता 14 किंवा 17 ऑगस्ट 2024 ₹3000 तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आले होते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी प्रक्रिया काय आहे? 1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट. हे बघा, ही आहे ती अधिकृत वेबसाईट. याच्यावर तुम्हाला जायचं आहे, या वेब पेजवर तुम्हाला जायचं आहे. 2. त्यानंतर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शेवटी असा इंटरफेस सुरू होईल तुमच्या फोनमध्ये. ई-के-वाय-सी माझी लाडकी बहीण योजना. इथे तुम्हाला आधार कार्ड तुमचं फिल करायचं आहे आणि हा कॅप्चा कोड. आणि त्याच्यानंतर ते सगळं नीट फिल केल्यानंतर इथे तुम्हाला मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 3 नंतर वडिलांचा पतीचा आधार क्रमांक आणि कॅप्चाचे आधार क्रमांक प्रविष्ट करा. शेवटी आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे या बॉक्सवर टिक करा आणि ओ-टी-पी पाठवा बटनावर क्लिक करा.
आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर तुम्हाला एक ओ-टी-पी मिळेल. तो एंटर करा आणि सबमिट करा. हे बघा, असा वडिलांचा पण एक आधार कार्ड येणार आहे. वडील किंवा पतीचा एक आधार कार्ड येईल आणि ते तुम्हाला कॅप्चा कोड येईल. तिथे तुम्हाला फिल करून इथे मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. आता जातीची श्रेणी निवडा. नंतर नंतर वरील ए-एस क्रमांक 1 आणि 2 वाचा. योग्य पर्याय निवडा. शेवटी टिक मार्क करा आणि सबमिट करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर एक सूचना दिलेली ज्यामध्ये ई-के-वाय-सी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. हे बघा, असं सेम इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर येणार आहे. जेव्हा तुम्हाला हे ग्रीन शब्दामध्ये सक्सेस असं येतं, तेव्हा तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होते. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. तथापि, ही रक्कम मिळवणे सुरू ठेवण्यासाठी ई-के-वाय-सी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुम्ही ती घरी बसल्या किंवा ऑनलाईन पद्धतीनेही करू शकता. तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि काही माहिती हवी आहे. म्हणून वेळ वाया न घालवता आजच तुमचे ई-के-वाय-सी पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे नक्कीच मिळतील. महत्त्वाची तारीख, अर्ज सुरू होण्याची तारीख 1 जुलै 2024 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 15 ऑक्टोबर 2024. लाडकी बहीण योजनेची पात्रता: 1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, सोडून दिलेल्या आणि निराधार महिलांना आणि कुटुंबात फक्त एकच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. 3. किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना तुम्हाला लागू राहणार आहे. 4. लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधारशी लिंक असणे खूप जास्त गरजेचे आहे. आणि 5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे, तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता जाणून घेऊयात लाडकी बहीण योजना अपात्र कसे ठरणार तुम्ही. 1. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. 2. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. 3. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, स्थानिक संस्थेत नियमित कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम करत आहेत आणि निवृत्तीनंतर पेन्शन सुद्धा घेत आहेत. तथापि, बाह्य एजन्सीजद्वारे काम करणारे कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न असलेल्या कंत्राटी कर्मचारी पात्र असतील. 4. सदर लाभार्थी महिलेला सरकारच्या इतर विभागांद्वारे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहा ₹1,500 हून अधिक अधिक योजनेचा लाभ मिळत आहे. 6. कुटुंबातील कोणाचा सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नसावा, तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 7. ज्याच्या कुटुंबात सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळ, महामंडळ, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालन सदस्य आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आणि 8. ज्याच्या कुटुंबातील सदस्याकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत 4-चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून जर कोणतं 4-चाकी वाहन असेल, तर तुम्हाला पण या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आता कागदपत्र जाणून घेऊयात. 1. आधार कार्ड. 2. आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. 3. उत्पन्नाचा दाखला, पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड. 4. अर्जदाराचे हमीपत्र. 5. बँक पासबुक. 6. जर महिलेचा जन्म परदेशात झाला असेल तर पतीचे कागदपत्र. त्याच्यानंतर 6. अर्जदाराचा फोटो सुद्धा लागणार आहे. आणि हेल्पलाईन नंबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुमचा अर्ज सबमिट होऊन पण जर तुम्हाला पैसे येत नसेल, तर हेल्पलाईन टोल फ्री संपर्क 181 याच्यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल. जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि होय, तुम्हाला पण जर या महिन्याचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे ₹3,000 आले असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.